आजच्या ठरलं तर मागच्या भागात नाट्यमय वलन पाहायला मिळालं. अर्जुन प्रियाच्या रूममध्ये शोध घेत असताना अचानक त्याला सायलीचा फोन येतो. फोन पाहूनच तो घाबरतो, कारण सायली समोर आली तर प्रश्नांचा भडीमार होणार आहे हे त्याला ठाऊक असतं. आणि नेमकं तसं होतंही. काही क्षणातच सायली खोलीत येते. अर्जुन फोन बाजूला ठेवतो, स्वतःला सावरायचा प्रयत्न करतो, पण त्याच्या चेहऱ्यावरची घाबरलेली अवस्था सायलीच्या नजरेतून सुटत नाही. ती त्याला सरळ विचारते, "प्रिया आणि अश्विन भाऊजी नसताना तुम्ही त्यांच्या रूममध्ये नेमकं काय करत होता? आणि हा एवढा पसारा का?" हे ऐकून अर्जुन गडबडून स्पष्टीकरण द्यायला लागतो. तो सांगतो की कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार तन्वी महिपतची साथीदार नाही हे सिद्ध झालंय आणि आता अश्विनलाही ते पटायला हवं. त्यामुळे मी इथे काही पुरावे मिळतात का हे पाहत होतो, ज्याने अश्विनला कळेल की तो चुकीचा आहे. पण सायली त्याचं कारण सरळ फेटाळते. ती त्याला आठवण करून देते की प्रियाच्या विरोधात आधी आपण खूप शोधाशोध केली होती, पण काहीच सापडलं नाही. आणि प्रिया एवढी मूर्ख नाही की महिपतशी असलेल्या नात्याचे पुरावे ती स्वतःच्या खोलीत ठेवेल. शिवाय कालच तर तुम्ही म्हणाला होता की अश्विन भाऊजी चुकीचे आहेत आणि त्यांना वेळेत ते लक्षात येईल. सायली खूप ठामपणे अर्जुनला समजावते की या रूममधल्या कोणत्याही वस्तूंना हात लावायचा नाही, कारण प्रियाला परवानगी नसली तरी अश्विनला या घरात येण्याचा हक्क आहे. उद्या जर तो परत आला आणि त्याला सगळं अस्ताव्यस्त दिसलं तर परिस्थिती आणखी बिघडेल. ती म्हणते, "मला कुठलाच वाद नको आहे. मीच हा पसारा आवरते." पण अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो, "नाही, पसारा मी केला आहे तर आवरणंही माझं काम आहे." सायली त्याला थोडं प्रेमाने सांगते की तो खोलीत जाऊन कॉफी घ्यावी, तीच आवडते. मात्र अर्जुन पुन्हा म्हणतो की या वस्तू कुठून घेतल्या आहेत हे त्याला माहीत आहे आणि त्या योग्य ठिकाणी परत ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर पुन्हा एकदा अश्विनला संशय येईल. शेवटी सायली मान्य करते आणि त्याला सांगते की लवकर यावं आणि पुन्हा या रूममध्ये पाऊल ठेवू नये. अर्जुन तिचं ऐकतो आणि शहाणा नवऱ्यासारखं हो म्हणतो. एकंदरीत आजचा भाग तणाव, शंका आणि नात्यातला विश्वास घालमेल यावर केंद्रित होता. अर्जुन सतत काहीतरी लपवण्याच्या अवस्थेत दिसतो, तर सायली प्रामाणिकपणे सत्याच्या बाजूने उभी राहते. पुढच्या भागात या प्रसंगाचा अर्जुन सायलीच्या नात्यावर आणि कोर्ट केसवर काय परिणाम होईल हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरेल. पुढील भागात कथा आणखी तीव्र आणि नाट्यमय वळण घेते. सायली खोलीतून गेल्यानंतर अर्जुन एकटा राहतो आणि स्वतःशीच बोलत रूम आवरू लागतो. तो म्हणतो, "चला आता ही खोली नीट लावून टाकतो." आवरताना त्याला सतत त्या गाठोड्याचा शोध लागत असतो, जो त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, पण त्याचा शोध अपुरा राहतो. दरम्यान दुसऱ्या बाजूला प्रियाने स्वतःभोवती मोठी आग लावलेली असते. तिच्या या कृतीमुळे घरात सर्वजण धास्तावतात. प्रिया जोरजोरात ओरडत आईला हाक मारते, "आई, मी मरणार आहे. मी स्वतःला जाळून घेतलंय." तिचा हा आवाज ऐकून वातावरण तंग होतं. अश्विन मात्र क्षणाचाही विलंब न लावता तिच्या मदतीला धावतो, पण बाकीचं कोणीही पुढे सरकत नाही. प्रतिमा विशेषतः खूप घाबरते, कारण तिच्या भूतकाळात महिपतने तिचा चेहरा जाळला होता आणि ती वेदना आजही तिच्या मनात खोलवर घर करून आहे. ती दृश्य पाहून प्रतिमाला जणू पुन्हा त्याच भीषण प्रसंगाचा अनुभव येतो. तिचं मन प्रियाला वाचवायला सांगत असलं तरी पाय पुढे जात नाहीत. ती फक्त घाबरून "आग विझवा, आग विझवा" असं म्हणत राहते. प्रिया मात्र सतत एकाच सुरात ओरडत राहते, "आई, मला वाचव. मी जळून मरते आहे." यामुळे प्रतिमाचं मन हेलावून जातं, पण भीती तिच्यावर इतकी हावी झालेली असते की ती प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे जाऊ शकत नाही. नागराजसुद्धा तिथे उभाच असतो, पण तो ना मदत करतो ना कुणाला धीर देतो. शेवटी प्रतिमा त्राग्याने तन्वीला सांगते, "अगं, आग विझव की." त्याच वेळी सुमन आणि अश्विन पाण्याच्या बादल्या घेऊन धावून येतात आणि एकत्रितपणे प्रियाभोवती पेटलेल्या आगीवर पाणी टाकून ती विझवण्याचा प्रयत्न करतात. प्रिया आगीतून सुटेल की नाही या विचाराने प्रतिमा हताश होते आणि भावनिक अवस्थेत ती म्हणते, "बाला, घरात ये, आत राहा." तिचं हे वाक्य ऐकून प्रियाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटतात. ती हसतच प्रतिमाकडे पाहते आणि आपली आई अखेर आपल्याला स्वीकारते असा तिचा गैरसमज होतो. आग विझल्यानंतर ती आनंदाने अश्विनला मिठी मारते आणि म्हणते, "आई मला घरात घेणार आहे, कारण तिने मला बोलावलंय." पण तिचा हा आनंद जास्त वेळ टिकत नाही, कारण अश्विन मागे वळून पाहतो तोपर्यंत प्रतिमा तिथून निघून गेलेली असते.
दुसरीकडे अर्जुनने खोली अगदी चकचकीत आवरून टाकलेली असते, तरीही त्याला प्रियाचं गाठोडं कुठेच सापडत नाही. त्यामुळे तो विचारात पडतो की एवढा शोध घेतल्यावरही हे गाठोडं हाताला लागलं नाही. मग तो ठरवतो की सायलीचं गाठोडं त्याला सापडत नाही तोपर्यंत तन्वीचं गाठोडं स्वतःकडे ठेवावं आणि त्यातून पुढचा धागा पकडावा. तो गाठोडं स्वतःजवळ ठेवतो आणि लॉकरची चावी खाली ठेवून खोलीतून बाहेर निघतो. याच दरम्यान साक्षी जेलमध्ये असते. तिला अजूनही कळलेलं नसतं की प्रिया सुटली कशी. ती चिडून म्हणते की या जेलच्या 4 भिंतीही तिला थांबवू शकल्या नाहीत. प्रिया नेहमीप्रमाणे हुशारीने बाहेर पडली आणि मी मात्र 14 वर्षाच्या शिक्षेत अडकले. साक्षीच्या मनातली अस्वस्थता, असहाय्यता आणि राग स्पष्ट दिसून येतो. एकूणच या भागात आग, भीती, आई-मुलीचं नातं आणि प्रत्येक पात्राच्या मनात चाललेली घालमेल या सर्वांचा मिलाफ होता. प्रिया आईच्या घरात जाण्याचा प्रयत्न करते, अर्जुन शोधण्याच्या प्रयत्नात गुंतलेला आहे आणि साक्षी मात्र आपल्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी हतबल झालेली आहे. पुढे या सगळ्या घडामोडींचा कसा कॉम्बिनेशन होईल याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढली आहे. पुढील भागात साक्षीच्या आयुष्यातील कालोखी क्षण उलगडताना दिसतात. 14 वर्षाची शिक्षा भोगण्याचा विचार करताच ती अक्षरशः हताश होते. स्वतःशीच बोलत ती म्हणते, मी एवढं वर्ष जेलमध्ये कशी काढणार? असं भिकारडं आयुष्य मी कधीही जगू शकत नाही. साक्षी शिकरे असं जगूच शकत नाही. तिच्या मनात एकच विचार ठाम होतो, जर मृत्यू आलाच तर या यातनांतून सुटका होईल. मग ती ठरवते की स्वतःचं आयुष्य संपवणं हाच मार्ग आहे. तिला प्रश्न पडतो, मरायचं कसं? तेव्हाच तिच्या नजरेस मडक्यावर ठेवलेलं एक ताट लागतं, ज्याची कड धारदार दिसत असते. तिचं लक्ष त्या कोरीवर स्थिरावतं आणि ती ठरवते की याचाच उपयोग करून आपली नस कापायची. ती थरथरत हात पुढे करते आणि कोरी आपल्या हाताजवळ आणते. पण नेमक्या वेळी कॉन्स्टेबल आत येते आणि तिचा हा प्रयत्न पाहून धक्कादायक प्रतिक्रिया देते. ती साक्षीच्या हातातून ताट हिसकावून घेते, बाजूला फेकून देते आणि तिला कानाखाली मारते. रागाने म्हणते, काय करतेस गं? मूर्ख आहेस का? आधी पाप करायचं आणि मग सुटकेसाठी जीव द्यायचा? लक्षात ठेव, या शिक्षेतून सुटका कुणालाही नाही. तिच्या या कठोर शब्दांनी साक्षी आणखीन खचते. ती जमिनीवर बसून हंबरडा फोडते. स्वतःच्या या टोकाच्या पावलामुळे तिला पश्चाताप होतो, पण आयुष्याबद्दलचा वैताग तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. दरम्यान दुसरीकडे प्रतिमा एका वेगळ्याच अवस्थेत असते. ती हॉलमध्ये शांतपणे बसलेली असते, चेहऱ्यावर धक्का आणि मनात घालमेल. सुमन तिला समजवायला येते, तेव्हा प्रतिमा व्याकुळ स्वरात म्हणते, बघ गं सुमन, तुझ्या डोळ्यांसमोरच पाहिलंस ना, तन्वीने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोटचा गोळा असूनही मी काहीच करू शकले नाही. ती आग बघितल्यावर माझ्या डोळ्यांसमोर माझं जुनं दुःख उभं राहिलं. अश्विन हातापाया पडत होता, तरीही माझं मन पुढे सरकायला तयार नव्हतं. मला तन्वीला घरात घ्यायचंच नव्हतं, पण या परिस्थितीत माझा नाईलाज झाला. प्रतिमाच्या या शब्दात तिचं दुःख, अपराधीपणा आणि आई म्हणून असहाय्यता सगळं मिसळलेलं असतं. सुमन तिला शांत करायचा प्रयत्न करते. शांत व्हा वहिनी, शांत व्हा. पण प्रतिमाचं मन अजूनही हललेलं असतं. ती विचारते, आता मी यांना काय उत्तर देऊ गं सुमन? माझ्या मनात खूप गोंधळ आहे. तेव्हा सुमन हळू आवाजात म्हणते, वहिनी, मलाही काही कळत नाही. कारण एकदा का भाऊजींना तन्वीसमोर दिसली ना, तर आणि इथेच प्रसंग थांबतो. या भागात एकीकडे साक्षीच्या आत्महत्या करण्याची प्रयत्नशीलता आणि तिचं मानसिक संताप, तर दुसरीकडे प्रतिमाच्या मनातली भूतकाळाची जखम आणि आई म्हणून झालेला असहाय्यतेचा क्षण प्रभावीपणे दाखवलेला आहे. हे दोन प्रसंग प्रेक्षकांच्या मनात तीव्र भावनिक परिणाम घडवून नेतात. पुढे प्रतिमा आणि अश्विनच्या नात्यात या प्रसंगाचा काय परिणाम होईल हे जाणून घेणं नक्कीच रोचक ठरणार आहे. आता पुढील भागात प्रतिमाच्या मनातली घालमेल आणि अर्जुनचं गुप्त काम दोन्ही एकत्र दाखवलं जातं. प्रतिमा सुमनसमोर आपल्या भावना व्यक्त करताना स्पष्टपणे सांगते की रविराजांचा तन्वीवर असलेला राग पूर्णपणे योग्य आहे आणि तिलाही अगदी असंच वाटतं. तन्वीचे हे गुन्हे मी पोटात घालू शकत नाही, पण आज तिने जे काही करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर माझ्या हातात दुसरा पर्यायच नव्हता, असं म्हणत प्रतिमा आपली असहाय्यता व्यक्त करते. सुमन तिला शांत करते आणि म्हणते की भाऊजी परत आल्यावर सगळं नीट होईल. तिच्या मते रविराज कधीच तन्वीला घरात ठेवणार नाहीत. ते तिला नक्कीच घराबाहेर काढतील आणि त्यांच्यासमोर तन्वीला काहीही वेडसर कृती करण्याची हिंमत होणार नाही. पण प्रतिमाला एक वेगळंच भय सतावतं. ती विचारते, जर त्यांनी तन्वीला पुन्हा बाहेर काढलं तर बिचाऱ्या अश्विनचं काय होईल? फक्त बायकोवर प्रेम करण्याची एवढी मोठी शिक्षा त्याला मिळते.
या प्रश्नाने तिचा आई म्हणून होणारा त्रास स्पष्ट होतो. सुमन मात्र हळू आवाजात उत्तर देते. त्याचं नशीब त्याच्याकडे. पण प्रतिमाला अजूनही चिंता वाटते आणि जर तन्वी इथून गेल्यानंतर स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं तर मग काय करायचं? या प्रश्नाने सुमनसुद्धा काही क्षण गोंधळून जाते. दोघींच्या मनातली अनिश्चितता वातावरण आणखी तणावपूर्ण करते. दरम्यान अर्जुनकडे कथा सरकते. तो प्रियाचं गाठोडं हातात घेऊन हॉलमध्ये प्रवेश करतो. पण नेमक्या वेळी त्याला सायली समोर दिसते. त्यामुळे तो लगेचच घाबरतो आणि स्वतःला लपवतो. अर्जुन मनात विचार करतो, जर हिच्या नजरेस हे गाठोडं पडलं तर ती मला 100 प्रश्न विचारेल आणि लगेच समजेल की मी अजूनही तिच्या आईबाबांचा शोध घेतोय. मग ती पुन्हा रागवेल. या भीतीने तो पटकन गाठोडं आपल्या टी-शर्टमध्ये लपवतो आणि स्वतःला धीर देतो. 1, 2, 3 कम ऑन अर्जुन कम ऑन असं म्हणत जिन्याकडे धावत सुटतो. सायली त्याला पाहते आणि संशयाने विचारते, अहो काय चाललंय तुमचं? अर्जुन थरथरत उत्तर देतो, काही नाही काही नाही, मी कॉफी घेत रूममध्ये आहे ना. तेव्हा सायली हसत म्हणते, अहो ती कॉफी राहू द्या, मीच गरमागरम कॉफी घेऊन येते. अर्जुन घाईघाईने मान डोलावतो आणि खोलीत निघून जातो. पण सायलीच्या मनात शंका निर्माण होते. ती स्वतःशीच बोलते, अर्जुन एवढं घाईत का वागत होते? नक्की काय झालं असेल? मला तर वाटतंय ऑफिसला उशीर झालाय म्हणून एवढं धावपळ करत असतील. आणि पुन्हा एकदा किचनमध्ये जाऊन स्वयंपाक सुरू करते. दुसरीकडे प्रतिमा मात्र हॉलमध्ये शांत उभी असते. तिच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसतो. कारण तिच्या मनात एकच विचार चालू असतो, रविराज आल्यानंतर आता काय होणार? हा प्रश्न तिचं मन पोखरत राहतो. आता या भागात अखेर सगळ्यांची वाट पाहणं संपतं आणि रविराज घरी येतो. प्रतिमा आणि सुमन दोघींच्याही चेहऱ्यावर एक विचित्र तणाव दिसत असतो. रविराज घरात येताच सहजपणे पाणी मागतो, पण प्रतिमाच्या चेहऱ्यावरचं घाबरलेपण त्याच्या नजरेतून सुटत नाही. सुमन ही इशारे करत प्रतिमाला बोलायला प्रवृत्त करते, पण प्रतिमाच्या ओठांवर शब्दच फुटत नाहीत. रविराज तिच्या तब्येतीची चौकशी करतो. सकाळी मी तुला औषध दिलं होतं ना, काही प्रॉब्लेम झाला का? तो काळजीपूर्वक विचारतो. सुमन लगेचच मध्ये पडते आणि सांगते, नाही हो भाऊजी, वहिनी ठीक आहेत. पण तरीही रविराज संशयाने प्रतिमाकडे बघत म्हणतो, मग बोला की काय झालं? प्रतिमा काहीतरी सांगणार इतक्यात परिस्थिती उलटीच होते. कारण अचानक प्रिया समोर येते. ती आईशी बोलतच हॉलमध्ये येते, पण समोरच रविराज उभा पाहून तिची बोलती बंद होते. रविराजच्या चेहऱ्यावर धक्का आणि राग एकाच वेळी झळकतो. तो तडक उठतो आणि संतापाने म्हणतो, ही मुलगी इथे कशी, कोणाच्या परवानगीने घरात आली? मी हिच्यासाठी मेलो होतो. हीही आपल्यासाठी मेल्याचं सगळ्यांना माहीत आहे. तरीही ही आपल्या घरात काय करते? त्याचा राग इतका तीव्र असतो की प्रिया एकदम गप्प उभी राहते. बोलण्याची तिच्या ताकदच राहत नाही. मग रविराज प्रतिमा आणि सुमनला खडसावून विचारतो, तुमच्या दोघींमधून कोणीतरी उत्तर देणार का? पण उत्तर कुणाकडेच नसतं. इतक्यात अश्विन आणि नागराज तिथे पोहोचतात. त्यांना बघून रविराज आणखी चिडतो. काय रे अश्विन, तू पण इथेच आहेस? तो उपरोधिक रागाने विचारतो. अश्विनही गोंधळलेला, बोलण्यास असमर्थ होतो. आता हॉलमधलं वातावरण तणावाने पूर्ण भारलेलं असतं. सगळ्यांचे डोळे रविराजकडे लागलेले असतात. दरम्यान सायलीच्या मनात मात्र वेगळाच संघर्ष सुरू असतो. तिच्या मनाला सतावत असतं ते प्रिया आणि अश्विनचं नातं. ती स्वतःशीच बोलते, ही बाग दगडगोट्यांनी भरलेली आहे. इथे प्रिया जास्त काळ टिकणार नाही. पण तोपर्यंत तिचं अस्तित्व घरातल्यांसाठी वेदनादायक ठरणार आहे. भाऊजींचं दुःख आणखी वाढणार. तेवढ्यात सायलीला कल्पना घराबाहेर जाताना दिसते. ती विचारते, आई तुम्ही बाहेर चाललात का? कल्पना सहजपणे उत्तर देते, हो ग, मी मागच्या बागेतच फिरायला चालले. हे ऐकताच सायलीच्या मनात नवा प्रश्न उभा राहतो. आईंनी जर तिथेच अश्विन आणि प्रियाचा तंबू पाहिला तर काय होईल? तिच्या डोक्यात गोंधळ वाढतो. दुसरीकडे अर्जुन ऑफिससाठी तयारी करत असतो आणि मनात विचार करत राहतो. या भागात तन्वीची चतुराई पुन्हा एकदा समोर येते. मधुभाऊंच्या घरातून गाठोडं पळवून आणणं आणि दुसरं गाठोडं गायब करणं एवढी मोठी योजना आखणं ही फक्त तन्वीच करू शकते, हे आता स्पष्ट होतं. अर्जुनच्या मनात सतत एकच विचार सुरू असतो, सायलीचं गाठोडं तिने कुठे लपवलं असेल? त्याला वाटतं जर तन्वी स्वतःचं गाठोडं सासरी लपवू शकते तर सायलीचं गाठोडं तिने माहेरी ठेवलेलं असणार. आणि तिथे सिनियरने तिच्या जुन्या गोष्टी नक्कीच जपून ठेवल्या असतील. त्यामुळे आता अर्जुन मनाशी ठरवतो की त्याला तिच्या बेडरूममध्ये जाऊन शोधाशोध करायला हवी. आणि सिनियरवरचा त्याचा विश्वास इतका आहे की तो त्याला नक्कीच परवानगी देईल, असं तो स्वतःला पटवतो. दरम्यान कल्पना बागेत जायला निघते. सायलीला धास्ती वाटते की आई बाहेर गेली तर कदाचित गुपित उघड होईल.
म्हणून ती कल्पनाला पुन्हा पुन्हा अडवू लागते. कधी कॉफीचं कारण देते, कधी भाजीचा प्रश्न पुढे करते. आई गवारीच्या भाजीत ओला नारळ घालू का, दाण्याचा कूट, असा प्रश्न विचारून तिला खुर्चीवरच बसवायचा प्रयत्न करते. कल्पना मात्र हसत हसत सांगते, तुला हवं तसं कर गं. मी कधी तुझ्या कामात लुडबुड केली आहे का? तू जे करतेस ते नेहमीच बरोबर असतं. पण सायलीचा हट्ट काही संपत नाही. ती पुन्हा विचारते, पण बाबांना दाण्याचा कूट चालत नाही, मग भाजी न खाल्ली तर? तेव्हा कल्पना तिला समजावते, तुझ्या आवडीनं बनव, त्यांच्यासाठी दुसरी भाजी कर, एवढं टेन्शन घेऊ नकोस. सायलीच्या मनात मात्र एकच उद्देश असतो, आईला बागेत जाऊन द्यायचं नाही. पण कल्पना तिच्या प्रश्नांनी कंटाळून शेवटी उठते आणि म्हणते, मी कपड्यांच्या घड्या घालायला वर चालले. हे ऐकून सायलीला थोडा दिलासा मिळतो. कल्पना जिना चढायला सुरुवात करते, पण अचानक तिला आठवतं की कपडे अजून बागेतच वाळत टाकले आहेत आणि एवढ्यात पुन्हा तणावाचं वादळ येणार असं स्पष्ट होतं. या भागात घरातील तणाव आणखीनच वाढताना दिसतो. कल्पनावर कपड्यांच्या घड्या घालायला निघते, पण सायली धावतच तिच्या मागे येते आणि तिला अडवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. आई, तुम्ही इतकी दगदग करू नका, मीच बागेत जाऊन कपडे आणते, असं ती ठामपणे सांगते. कल्पना मात्र शांतपणे प्रत्युत्तर देते, बाला, फक्त बागेतले कपडे आणायचे, त्यात कसली दगदग? पण सायलीला तिचं ऐकायचंच नसतं. आईंना काही न कळता ती स्वतःच बागेत जाते. प्रेक्षकांना इथे स्पष्ट जाणवतं, सायली सतत आईला टाळाटाळ करून त्या टेंटचं रहस्य लपवण्याचा प्रयत्न करते. दरम्यान घरात रविराज आणि प्रियामध्ये तणावाचं वादळ उठतं. प्रिया त्याला बाबा म्हणून संबोधते, तेव्हा रविराज संतापतो. त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसतो. हा हक्क तू कायमचा गमावलायस. मला तुझं तोंडही बघायचं नाही, असं तो थेट म्हणतो. अश्विनलाही तो जाब विचारतो, मी तुला सांगितलं होतं ना, हिला या घरात आणायचं नाही. अश्विन काही काळ शांत राहतो, पण शेवटी मान्य करतो की त्याने प्रियाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकलीच नाही. तरीही रविराजचा राग काही कमी होत नाही. नागराजसुद्धा त्याच्यासोबत उभा राहून रागाने प्रियाकडे बघत असतो. प्रिया मात्र इतकी घाबरलेली असते की खाली मान घालून गप्प उभी राहते. त्याचवेळी बाहेर बागेत सायली पोहोचते. ती टेंटकडे पाहते, पण आता तिचं काहीच नसतं. अरे देवा, हे दोघं कुठे गेले, असा प्रश्न तिच्या मनात येतो. मगाशी तर प्रिया गाढ झोपलेली होती, पण अचानक ती कुठे गायब झाली? माहेरी गेली का, असा संशय तिच्या मनात घर करू लागतो. आणि एवढं पुरेसं होतं तिच्या डोक्यात ताप आणण्यासाठी. कारण तिच्या मनात आता एकच विचार असतो, प्रिया जर माहेरी गेली तर नक्कीच तिकडचं वातावरण बिघडवेल आणि त्याचा त्रास प्रतिमा आत्याला होईल. म्हणूनच ती मनाशी ठरवते की तिथे आता तिला तातडीने पोचायला हवं. एपिसोडच्या शेवटी प्रेक्षकांना एक मोठं क्लिप हँगर मिळतं. रविराज संतापून प्रतिमाला विचारतो, तू हिला जायला सांगणार आहेस की नाही? या पुढच्या भागात कथा अधिक तणावपूर्ण वळण घेते. प्रियाने घरात पाऊल ठेवताच रविराज संतापतो आणि मोठ्याने ओरडतो की किती वेळा सांगितलं तरी ती त्याची मुलगी नाही. हे प्रियाला ऐकून जबरदस्त धक्का बसतो आणि ती घाबरून जाते. दुसरीकडे अर्जुन आणि सायली प्रतिमाकडे पोहोचतात. प्रतिमाचा चेहरा पडलेला दिसल्याने सायली काळजीने विचारते, काय झालं? तेव्हा सुमन संपूर्ण गोष्ट सांगून टाकते. कशाप्रकारे तन्वी अचानक आली, वहिनींनी तिला घरात न घेण्याचा हट्ट धरला होता, पण प्रियाने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे नाईलाजाने तिला आत घ्यावं लागलं. हे ऐकून सगळ्यांच्या मनात अस्वस्थता पसरते. दरम्यान अर्जुनच्या सूचनेनुसार रविराजही सायलीचं गाठोडं शोधायला लागतो. दोघं मिळून प्रियाच्या खोलीत तपास करतात, पण काहीही सापडत नाही. यावेळी रविराज अर्जुनला सुनावतो की गुन्हेगार कधीच पुरावा आपल्या घरात ठेवत नाही. हे ऐकून अर्जुन अवाक होऊन रविराजकडे पाहतो, कारण आता त्यालाही उमगायला लागतं की पुरावा कुठेतरी दुसरीकडे दडवला गेला असणार.